हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की दादासाहेब काल काया जो अथर्वच्या रूपात असतो त्याला झोपण्यासाठी त्याच्या रूमपर्यंत घेऊन जायला निघतात. तेवढ्यात मंजिरी येते. तेव्हा दादासाहेब दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीराने आतून कडी लावून घेतली की काय. तेव्हा मंजिरी पटकन येते आणि बोलते की दादासाहेब मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते की मी काल अथर्वसाठी अंगारा आणला होता. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी हे बघ, मला माहिती तुला अथर्वची खूप काळजी आहे, पण काय आहे ना, ह्या गोष्टी यात न सांगण्यासारखं काय आहे, लावून टाक ना. हे बघ, मला माहिती आहे तुला अथर्वची खूप काळजी आहे, पण त्याला या जागरणाचा त्रास होऊ शकतो ना. तेव्हा दादासाहेब चालले जातात. तेव्हा मंजिरी पटकन कालकायाजवळ उभी राहते आणि बोलते की नशीब कोणी पाहिलं नाही, सगळं संपलं असतं. नाही तर हे सगळं होण्याआधी मला माझं काम पूर्ण करायला हवं. तेव्हा कालकाया त्याच्या आवाजात बोलतो की काय झालं आता. तेव्हा मंजिरी बोलते बरं झालं तू मगाशी त्यांच्यासमोर काही बोलला नाहीस. आता आतमध्ये जाऊन अथर्वच्या कंठाला स्पर्श करूयात, म्हणजे त्याचा आवाज तुला मिळेल. तेव्हा तो बोलतो की ठीक आहे. तेव्हा मंजिरी बोलते चल. तेव्हा मंजिरी तिच्या गळ्यातल्या त्या खड्याला हात लावते, काहीतरी मंत्र पुटपुटते आणि ऑटोमॅटिकच दरवाजाला हात लावते. दरवाजाच्या कड्या खोलतात. तेव्हा मंजिरी आतमध्ये जाते आणि त्या कालकायालाही आतमध्ये घेऊन जाते. ते दोघं आतमध्ये जातात. कालकाया अथर्व आणि मीरा झोपलेले असतात. त्यांच्याजवळ जाऊन उभा राहतो. मंजिरी त्याला खुणवते. तेव्हा तो अथर्वचा कंठ स्पर्श करतो. तेवढ्यात मीरा थोडं काणी होते. त्यामुळे मंजिरी आणि कालकाया पटकन बाजूला होतात. तेव्हा मंजिरी थोडी सावकाशपणे कालकायाला खुणवत असते. तेव्हा मंजिरी पुन्हा कालकायाला खुणवते. पुन्हा कालकाया अथर्वच्या कंठाला स्पर्श करतो आणि स्पर्श करताच त्याच अथर्वचा व्हॉईस त्याला येतो. तेव्हा ते दोघं खुश होतात. तेवढ्यात मीरा थोडी अस्वस्थ असते. मीरा झोपेत असते, गाढ झोपलेली असते, पण तिला सारखं सारखं ते स्वप्न पडत असतं की अथर्व त्या लाल गुहेमध्ये त्या जाळाच्या रिंगणात अडकला आहे. मीरा त्या स्वप्नामध्ये अस्वस्थ होत असते. तेव्हा अथर्व स्वप्नात मीरा वाचव असं म्हणत असतो. तेव्हा मीरा खाडकणी झोपेतून उठते. उठून इकडे तिकडे बघते तर इकडे तिकडे कोणीच नसतं. तेव्हा मीरा मनात बोलते की पुन्हा तसंच स्वप्न पडलं, हा देवी आईने दिलेला संकेत तर नसेल ना. तेव्हा मीरा अथर्वकडे बघते. अथर्व गाढ झोपलेला असतो. इकडे मंजिरी कालकायाला घेऊन बाहेर येते. तेव्हा मंजिरी बोलते की बोल कालकाया. तेव्हा कालकाया पूर्ण अथर्वच्या व्हॉईसमध्ये बोलतो की काय बोलू आई. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते तयारीच तू आता मी तुला सांगते तुझं कार्य काय आहे ते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा आणि अथर्व यांना मूल व्हायला हवं, कारण ते माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की काम सोपं नाही आहे, पण तुझ्यामुळे आपल्याला एक मार्ग मिळाला आहे, तो आपल्याला आजमावून बघायचा आहे. अथर्व आणि मीरा या विषयावर एकमेकांशी अनेकदा बोललेत, पण मीरा अजून तयार नाही आहे. पण अथर्वला ज्या पद्धतीने जमलं नाही त्या पद्धतीने तिला समजवावं लागेल. आणि हे सगळं करत असताना तुला खूप सावध राहावं लागेल, कारण की मीरा आणि अथर्व भावनिकरित्या एकमेकांशी खूप खोल जोडलेले आहेत. त्यामुळे एक चूक जरी झाली तर माझं नुकसान तर होईलच, तुझंही होईल. तेव्हा मंजिरी बोलते कळलं. तेव्हा कालकाया बोलतो हो, तू जे काम सांगशील, जसं काम सांगशील तर अगदी तसंच होईल. तेव्हा कालकाया बोलतो पण मला माझा मोबदला हवा आहे. तेव्हा मंजिरी बोलते काय मोबदला हवा आहे तुला. तेव्हा कालकाया बोलतो की मला बळी हवा आहे. तो मंजिरीकडे बघतो आणि बोलतो तोही एका स्त्रीचा. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे. इकडे दुसऱ्या दिवशी मीरा अंबिकाला सांगत असते की ताई हा घातपात आहे, अशी वेदाच्या बाबांना तरी शंका नाही आहे. त्यांच्या मते ते गाडी चालवत असताना त्यांना चक्कर आली होती, पण मला हे प्रकरण असंच सोडून द्यायचं नव्हतं, म्हणून मी मायाच्या खोलीत गेली होती तिच्याशी बोलायला. पण तिच्याशी बोलून मला काही जाणवलं नाही गं. पण हो ताई, नर्मदा आत्या आणि अजित यांच्या हावभाव बघून असं वाटलं की त्यांना हे सगळं आधीच माहिती होतं आणि त्यांनी मायाच्या मदतीने हे सगळं घडवून आणलं आहे असं मला वाटतंय. पण खात्री नाही हं, फक्त शंका आहे. तेव्हा अंबिका बोलते तेच ना मीरा, आता या क्षणी आपण ठामपणे काहीच सांगू शकत नाही अगं. पण तरी तू लक्ष ठेव त्यांच्यावर आणि मंजिरीवर लक्ष ठेवायला मी आहेच. ती वारंवार तुला म्हणते की मी हे केलं नाही आणि केलं असतं तर मी लपवलं नसतं वगैरे वगैरे जे काही. ही सरसर लबाडी आहे गं. तेव्हा मीरा बोलते ताई पण खरंच घातपात नसेल तर. तेव्हा अंबिका बोलते की तेच तर शोधून काढायचं आहे मीरा, आणि एकदा जर कळलं हे कोणी केलं आहे तर त्याची चांबडी सोलून काढायची आपण. तेव्हा मीरा बोलते ताई तुझं बरोबर आहे, पण आत्ता या क्षणी वेदाचे बाबांची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे अगं. एकदा वेदाचे बाबा बरे झाले ना तर हे आपण नक्कीच शोधून काढू, त्याचा सोक्षमोक्ष नक्कीच लावू आपण. तेवढ्यात अथर्व येतो आणि आरशासमोर उभं राहून
केस व्यवस्थित करत असतो तेवढ्यात मीरा बघते आणि बोलते की वेदाचे बाबा अहो तुम्ही बसा. तेव्हा अथर्व बोलतो की रिलॅक्स, अगं खूप दिवस झाले, मला खरंच आता बरं वाटतंय, आधाराची गरज नाही आहे मला. हा फक्त तेव्हा अथर्व मीराचा हात धरतो आणि तिला खेचतो आणि बोलतो की तू जवळ येतेस म्हणून मी आधाराची गरज घेतो. अंबिकाला हे बघून खूप छान वाटत असतं. तेव्हा अंबिका चालली जाते. तेव्हा मीरा बोलते हे बघा डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो की चांगलंच लक्षात आहे, डॉक्टरांनी सांगितले की आराम करा, वेळेवर औषधं घ्या, टेक रेस्ट, एवढंच सांगितले, बाकीचं सगळं तुझं एडिशन आहे, तेही इथे मीठ मसाला टाकून. तेव्हा मीरा बोलते अच्छा, खूपच व्यवस्थित बरे झालात तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो मी पण हेच बोलतोय, तू ऐकत नाही आहेस. तेव्हा मीरा बोलते हे बघा तुम्ही जास्त बोलू नका, चला नाश्ता करून घ्या चला. तेव्हा अथर्व बोलतो की चल. इकडे दादासाहेब डायनिंग टेबलवर बसून चहा पित असतात तेवढ्यात मंजिरी येते. मंजिरी दादासाहेबांना बघते आणि मनात बोलते की हा थेरडा आता रात्रीचा विषय काढेलच, काय करावं असो, पण मला आता सगळी तयारी ठेवावी लागेल. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी ये तू बस इथे. तेव्हा मंजिरी बोलते नाश्ता आणू. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही नाश्ता येईलच, अथर्व आला की आपण इथे एकत्रच नाश्त्याला बसू. तेव्हा मंजिरी बोलते बरं. तेवढ्यात मीरा अथर्वला घेऊन येत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की हे बघ बायको नवऱ्याला आधार कसं देते हेचं प्रॅक्टिकल आहे समोर, या या. तेव्हा अथर्व आणि मीरा येतात. तेव्हा अथर्व बोलतो बरोबर आहे बाबा, डॉक्टरांनी औषधं दिली आहेत पण खरा इलाज हाच आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात हे तू ठणठणीत दिसतो यावरून लक्षात आलंच माझ्या. तेव्हा अथर्व बोलतो ऑफकोर्स बाबा, आय एम कम्प्लिटली ॲब्सोल्युटली फाईन, आणि तसंही खूप दिवस आराम केलाच आहे की मी. तेव्हा दादासाहेब बोलतात हां पण तरीही रात्रीची जागरणं कमी करा हां आता. तेव्हा मंजिरीला पुन्हा टेन्शन येतं की दादासाहेबांनी रात्रीचा विषय काढायला नको म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो पण बाबा मी जागरणं कुठे करतो. तेवढ्यात मंजिरी टॉपिक चेंज करते, मीरा अथर्वला औषधं घ्यायची, नाश्ता घेऊन ये ना त्याला. तेव्हा अथर्व बोलतो की हो मला पण खूप भूक लागली आहे. तेव्हा मीरा बोलते हो आणते. तेव्हा मीरा घ्यायला जाते. तेव्हा इकडे दादासाहेब बोलतात की मंजिरी मला तरी वाटतं आहे की अथर्वच्या बऱ्या होण्यामागे तुझ्या त्या अंगाऱ्याचाच काहीतरी चमत्कार आहे. हे सगळं अंबिका ऐकत असते. अंबिकाला थोडं शंका येते. तेव्हा अथर्व बोलतो कसला अंगारा. तेव्हा मंजिरी पटकन टॉपिक हँडल करते आणि बोलते की अंगारा हा काय अंगारा. तेव्हा ती पुडी घेऊन येते आणि ती अथर्वला अंगारा लावायला लागणार. अंबिकाला हे खटकत असतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी तू तर म्हणाली होतीस ना. तेव्हा मंजिरी पटकन बोलते की हो हो माहिती मला, कोणी बघायचं नाही लावताना. तेव्हा मंजिरी बोलते हो बघणारच नाही कुणी. मंजिरी असा पदर अथर्वच्या डोक्यावर टाकते आणि बोलते तिकडे बघा. तेव्हा मंजिरी अंगारा लावायला लागते. तेव्हा अंबिका बोलत असते की मंजिरी थांब. तेवढ्यात तिकडनं मीरा येते. मीरा बघते आणि ते मनात बोलते की हे का करत असेल ही, यात काही काळी जादू नाही ना. तेव्हा अंबिका मीराला आवाज देते की लवकर ये. इकडे अथर्वला दादासाहेब पेपरमध्ये काहीतरी बातमी दाखवत असतात. तेव्हा ते दोघं बघत असतात. तेव्हा अंबिका मीरा आल्यावर बोलते की मीरा या मंजिरीने अथर्वला काहीतरी अंगारा लावला आहे. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब तुम्ही नाश्ता वाढतात का, मी काहीतरी विसरले आले लगेच. तेव्हा मीरा देवी आईचा कुंकू घेऊन येते आणि अथर्वला लावते आणि बोलते की देवी आईचं आहे, लावायला विसरली होती आज. तेव्हा मंजिरी मनातल्या मनात स्माईल करते आणि बोलते की हिचं काहीही सुरू असतं घाबरट कुठली. तुला माझी इतकी भीती वाटते हे बघून बरं वाटलं मला मीरा. तेव्हा अथर्व बोलत असतो की मी एक विचार करत होतो, मला तुमच्याशी बोलायचं होतं. आता खूप दिवस आराम झाला आहे, सो आय वॉज थिंकिंग की काम रिझ्यूम करावं, मला ऑफिसला परत जायचं आहे. तेव्हा अंबिका बोलते नाही. तेव्हा मीराही बोलते नाही हो वेदाचे बाबा, मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आणि तुम्ही कुठेही जायचं नाही. डॉक्टरांनी काही दिवस तुम्हाला बेड रेस्ट सांगितली. तेव्हा अथर्व बोलते ही हुकुमशाही जाई हं मीरा, आणि आय एम फिट अँड फाईन, कशाला उगाच आजारीसारखं वागायचं. तेव्हा अथर्व बोलतो बाबा. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व तू बरा झाला आहे मान्य आहे, पण आपण डॉक्टरांना विचारून ठरवू ना. तेव्हा मीरा बोलते हा. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा मला नवीन प्रोजेक्ट्सची सुरुवात बघायची आहे. मीरा हे बघ ॲक्सिडेंटच्या वेळेस हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. प्रोजेक्टची डिटेल्स अथॉरिटी माझ्याकडे आहे. बाबांनासुद्धा माहिती नाही आहे या प्रोजेक्टबद्दल डिटेल्स, आणि तसंही जाऊन मला कुठे लंगडी घालायची आहे, बसून काम करायचं आहे आणि तसंही काही प्रॉब्लेम होणार नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात की बरं बाबा, आणि तसंही मला तुझी हेल्प हवीच आहे. तू आधी नाश्ता कर, गोळ्या घे, मग आपण माझ्या रूममध्ये जाऊन बसूया. तेव्हा मीरा बोलते की दादासाहेब. तेव्हा दादासाहेब तिला हाताने खुलवता मीरा. तेव्हा मीरा बोलते मला माहितीच होतं. तेव्हा अंबिका आणि दादासाहेब पण स्माईल करतात. तेव्हा अथर्व बोलतो की सो याचा अर्थ असा आहे की मी जाऊ शकतो. तेव्हा मीरा बोलते हो, तुम्ही आता ऐकणार थोडी आहेत माझं. तेव्हा मंजिरीही बोलते शेवटी मुलगा कोणाचा आहे. तेव्हा सगळे हसतात.
मीरा आणि अंबिकाला राग येत असतो. पण आता दादासाहेब अथर्वला त्यांच्या खोलीत घेऊन येतात आणि बोलतात की बस, नाही नाही लॅपटॉपकडे बघायचं पण नाही आहे. मीराने परवानगी दिली पण तरीही तेव्हा अथर्व बोलतो की हे सगळं इतकं मिस करतोय ना बाबा, लॅपटॉप बघून सुद्धा बरं वाटतं. तेव्हा मंजिरी गुपचूप बघत असते दादासाहेब आणि अथर्वला. तेव्हा मनात बोलते की हा अथर्व बाहेर कधी पडेल हे माहीत नाही, पण जोपर्यंत हे दोघं इथे आहेत हीच संधी आहे. तेव्हा मंजिरी बोलते की काल कायाची मीरासोबत भेट घडवून आणायची सुरुवात तर कधीतरी करावंच लागणार आहे मंजिरी. इकडे मीरा तिची खोली आवरत असते आणि मनात पुटपुटतच असते की काम काय पळून जाणार आहे का, सतत काम काम काम, यांची काळजीच नाही, जाऊ दे बोलून काही उपयोग आहे का. तेव्हा मंजिरी मीराच्या खोलीत कालकायाला घेऊन येते. तेव्हा कालकाया पूर्ण अथर्वचा लूक करून आलेला असतो, हातही बांधून आलेला असतो. तेव्हा तो येऊन उभा राहतो. मंजिरी चालली जाते. तेव्हा मीरा अथर्वकडे बघते, म्हणजे कालकायाकडे बघते आणि बोलते वाह झालं काम, की फक्त इकडे तिकडे फिरायचं होतं. तेव्हा मीराचं लक्ष जातं आणि बोलते की आणि मी टिळा लावला होता ना, तो कुठे गेला. तो कालकाया फक्त खोली निहाळत असतो. तेव्हा त्याच्या कपाळाला मीराने लावलेला टिळा नसतो. तेव्हा तो बोलतो की पुसला गेला असेल. तेव्हा मीरा बोलते असं कसा पुसला गेला असेल, एवढं काय, असं कालकाया बोलतो. तेव्हा मीरा बोलते बरं काम झालं. तेव्हा कालकाया बोलतो की नाही. तेव्हा मीरा बोलते जायचंच आहे का अजून, जा मग. ती पुन्हा तिच्या कामाला सुरुवात करते. इकडे दादासाहेब आणि अथर्व कामाबद्दल बोलत असतात. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा ही फायनल कॉस्टिंग नाही आहे, मी माझ्या रूममधून घेऊन येतो. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही नाही तू बस बस, मी आलो, मी घेऊन येतो. दादासाहेब जायला लागतात. तेवढ्यात मंजिरी दरवाजात अडवते आणि बोलते तुम्ही कुठे चालला. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्वच्या खोलीमध्ये. तेव्हा मंजिरी बोलते कशाला. तेव्हा दादासाहेब बोलतात की अगं एका प्रोजेक्टची कॉफी आहे, ती घेऊन येतो. तेव्हा मंजिरी बोलते की अहो मी आणते ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की अगं तू कशाला, मला माहिती आहे कुठे ठेवली ती. तेव्हा मंजिरी बोलते की अहो मी आणते, म्हणजे तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा ना, इतक्या दिवसानंतर तुम्ही काम करायला बसलायत, मी आणते ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की बरं. तेव्हा अथर्व बोलतो की आई ते पेपर माझ्या स्टडी टेबलवर ठेवले आहेत. तेव्हा मंजिरी बोलते हो. तेव्हा मंजिरी कसंबसं कटवते आणि जायला निघते. इकडे कालकाया असाच निहाळत असतो. तेव्हा मीरा बोलते की काय झालं, काय बघतायत. तेव्हा कालकाया बोलतो की आपलं आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ना, कधीही काहीही होऊ शकतं. तेव्हा मीरा बोलते असं काही नाही कधीही काहीही होत नाही, प्रत्येक गोष्टीची ठरलेली वेळ असते, ती वेळ येते आणि तेव्हाच सगळं घडतं आणि वेळेआधी काहीही होत नाही, ना जन्म ना मृत्यू. तेव्हा कालकाया बोलतो की त्या ॲक्सिडेंटमध्ये मी जर गेलो असतो तर किती गोष्टी अपूर्ण राहिल्या असत्या. मीरा थोडी अस्वस्थ होते. तेव्हा कालकाया बोलतो तसंही मी घरच्यांसाठी काही नाही केलं आहे अजून, म्हणजे हो मी घरच्यांसाठी तसं फिनॅन्शियली सिक्युअर केलं आहे, घरच्यांचं फ्युचर फिनॅन्शियली सिक्युअर केलं आहे, पण तेवढंच. स्पेशली मी आईसाठी काहीच नाही केलं आहे. तिची एक साधी इच्छा होती की तिने आपलं बाळ बघावं, पण मी तिला तेही देऊ शकलो नाही. पण याचं मला खूप गिल्ट वाटतं आहे. हे सगळं ऐकून मीरा अस्वस्थ होत असते. असं वाटते त्या ॲक्सिडेंटमध्ये मी जर गेलो असतो तर. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा. तेव्हा मीरा अथर्वपाशी जाते आणि बोलते काय झालं आहे, तुम्ही असं का बोलतायत, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.